तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉकबस्टर सई या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आम्ही वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी आमच्या आईच्या शेतात गेलो होतो. ही माझी मावशी आहे, शी इज माय मॉम. खूप मज्जा येणार आहे, पूर्ण व्लॉग बघत राहा तुम्ही. सगळेजण सामान घेऊन शेताच्या दिशेने चाललोय. किती छान आहे. हा घेते तुम्ही या ना. ही शेतातली विहीर आहे, मे बी मला नाही माहिती. हे सगळेजण सामान घेऊन येत आहेत. चला, मी व्हिडिओ काढायसाठी झाली आहे फक्त. सकाळ आल्यापासून ते चालू आहे. हे सांगा किलो. हा ठीक आहे. सईला खीर खायचा पण सई बनवल्या मामीने खीर. हा घरी गेले. हे जे गव्हाचं पीक आहे माहिती नाही, हे लोक सांगतात, मी तेच सांगते. एवढं भारी वाटतंय ना शेतात येऊन. मी कधीच आलेली नाहीये, फर्स्ट टाइम आहे. शेतात जायला लांबून रस्ता होता, कारण तिकडे विहीर खोदले म्हणून आम्ही जवळचा रस्ता म्हणून अशा काट्याकाट्यांमधून चाललो होतो. तिकडे सगळी पूजेची तयारी चालू आहे. आता हे सगळं नवीनच आहे माझ्यासाठी बघण्यासाठी. हे बघा, हे शेत. तिकडं माझी मम्मी वगैरे सगळे फोटो काढतायत. ती माझ्या मामाची मुलगी आहे. हे पूर्ण जिकडं चौकड बघताय ना, चोहीकडे शेतच आहे. इतकं मस्त वाटतंय. आता मी भेळ खाल्ली म्हणून मला ढेकर आली. गाईज, आम्ही शेतात येऊन पोचलेलो. एवढं भारी वाटतंय काय सांगू. म्हणजे मधोमध शेताच्या मधोमध बसलेलो आहे आम्ही. आणि ते पूजेची तयारी करतायत. मी थोडंसं इकडं आले व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि हे सगळं तुरीचं शेत आहे मस्त, आणि एकदम छान वाटतंय. बरोबर मी शेताच्या मध्ये थांबलेली आहे. मागच्या साईडला सगळी तयारी चालू असेल, दिसत असेल तुम्हाला तर. आणि मला असं वाटतं की ना, माझ्याकडे पण शेत असायला पाहिजे होतं, पण माझ्याकडे शेत नाही आहे. मला असं 3-4 एकर तरी शेत पाहिजे. त्याच्यासाठी मला खूप मेहनत करावी लागणार आहे. खरेदी करायचं म्हटल्यावर शेत, आणि शेतात काम करायचं म्हटल्यावर माझ्या मनाची तयारी असायला पाहिजे, आणि तेवढी मी दंदाकट असली पाहिजे. पण मी नाही आहे. पण मला जर शेतात काम करायला मिळेल तर मी होऊ शकते, कारण की आवड माणसाला सगळं करून घेते, हा ना. हे बघा, तुरीच्या शेंगा आहेत वाटतं ह्या. खूप छान आहे यार. मी ह्या तुरीच्या शेंगा आहेत, आणि मी हे असं कधीच बघितलेलं नाहीये. मला इतकं भारी वाटतं, मी काहीच सांगू नाही शकत आहे. अजून काहीच बघितलेलं नाही. तिकडे ऊसाचं शेत आहे म्हणतायत, किंवा आंब्याचं झाड वगैरे. मी शेत बघितले, पण लांबून बघितले. दुसऱ्यांचं शेत बघितलंय, आणि पहिल्यांदाच मी मधोमध आली आहे शेताच्या. भरपूर पिकं असतील. मला खूप छान वाटतंय शेतात येऊन. खूप म्हणजे खूप मस्त वाटतंय. आता आपण पूजेची तयारी कुठपर्यंत आली बघूया. आणि जेवण वगैरे तर सगळं झालेलंच आहे. पूजा मांडतायत ती लोक, आणि मग मी तुम्हाला पूजा पण दाखवते कशी असते. आणि आफ्टर दॅट मी इथून एक फूल तोडतीये. आणि रानात गेलं राहू दे. पडलं. आई आमच्या मामांना सांगते की पूजा कशी करायची असते, आणि मामा तसं पूजा करतायत. नारळ फोडून झालेला आहे, म्हणजे एकदम ते निवद वगैरे दाखवले. शेताची पूजा करतात मे बी या दिवशी, आणि सगळं निवद वगैरे दाखवतात, आणि शेतातच जेवण करतात. आमच्या मामी मला हळदी कुंकू लावत होत्या. मला ना हळदी कुंकू लावायला आधीपासूनच खूप आवडतं, जाम आवडतं. एकदम असं गोल टिक्का लावला पाहिजे असं मला वाटतं. मामींनी मला कुंकू लावलं, मला खूप भारी वाटलं. जास्त सगळं खूप आवडतं मला यार. पूजा झालेली होती, मी पण लगेच पाया पडून व्हिडिओ काढून घेतला. मला खूप आवडत होतं यार. या सगळ्या गोष्टी नवीन होतं माझ्यासाठी. असे जे 5 दगड मांडून निवद दाखवून ते काय म्हणतात ते ऊसाचे खांब लावून, आणि हा प्रसाद होता पूजेचा, तो खाल्ला मी. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. ताई आमची जेवायला वाढत होती आम्हाला. जेवण एक नंबर झालं होतं, काय सांगू. जेवणाची तारीफच काय करू. हे सगळं बघूनच असं मनच प्रभावित झालं होतं माझं. माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड माझी मम्मी होती. मम्मी म्हणत होती सारखं व्हिडिओ काढ, सगळ्यांचा व्हिडिओ काढ. आणि मी तेच करत होते लिटरली. काय करू, दुसरं काय काम होतं का मला. आणि मग मी गेले जेवणाकडे. जेवणाला बघूनच माझं मन भरलं होतं. जरा जड जेवण होतं. बाजरीच्या भाकरी, ते परत बाजरीचे उंडे होते का कशाचे होते मला नाही माहिती, ते होतं.
खीर होती जेवणामध्ये. परत माझी फेवरेट, माझी आवडती गव्हाची खीर. मी खरं तर तीच खाण्यासाठी गेले होते का काय मला असं वाटत होतं. नाही मी पूजेसाठी पण गेले होते. पण गव्हाची खीर एक नंबर दर्जा झाली होती, एकदम भारी लेवलची, एकदम भारी झाली होती. त्याच्यात मस्त तूप पण टाकलेलं होतं, ते मी खाल्लं. आता तुम्ही बघू शकता, हाच तो बाजरीचा उंडा, तो शिजवून केलेला असतो गोल पिठाचे गोळे करून. मी सगळं बघितलं, हे सगळं काय मला माहिती नाही आहे बरं का. आणि ते 2-3 खाल्ले मी, पटापटा खाऊन घेतले. म्हणजे आणि त्याच्यासोबत एक भाजी मिळते आपल्याला, तुम्ही माझ्या ताटात बघितली असेल तर, त्याला मिक्स भाजी असते ती, आणि ती ग्रीन कलरची भाजी असते आणि त्याच्यात बेसन टाकलेलं असतं वाटतं. मी चवीवरून सांगू शकते, ही जी भाकर आहे तुम्ही बघताय, पापड झालेली भाकर, आणि ती भाजी आहे ना, त्याला गावाकडे भज्जी म्हणतात. ती अशी घेतली मस्तपैकी, किती टेम्पटिंग वाटतंय ते, आणि खाल्ली. ते कुळूम असा आवाज आला ती खाल्ल्या आणि एक नंबर लागत होती. मी खाल्ली, मी अर्धीच खाल्ली, मी जास्त नाही खाऊ शकत. मग भात घेतला आणि त्याच्यावरती भाजी भज्जी काय जे काय आहे ते टाकलं आणि खायला सुरुवात केली. एक नंबर झालेलं होतं. सगळ्यात आधी तर मी खीर खाऊन घेतली होती, कारण का माझी खीरच फेवरेट आहे. आणि पटापटा जेवण केलं. गाईज, बच्चा पार्टी इज विथ मी. ए हाय कर ना, ये ना इकडे, या कर. लिटरली आम्ही शेताच्या मधोमध चाललोय, म्हणजे मधोमध होतेच, बसलो होतो, जेवण केलं होतं. पण तिथून आता इकडे बघू शकता, हे हिरवळ हिरवळ शेत आहे. खूप छान दिसतंय, खूप छान. मला आज असं वाटतंय की बरं झालं मी आले गावाला. ही हिरवळ बघून डोळे अक्षरशः भारावून गेले होते आणि माझ्या खुशीचा ठिकाणच नव्हता. मी उगाचच फोन घेत होते आणि शेतात एक गोल राऊंड मारत होते. काय वाटत होतो देवच जाणे. लिटरली ना, मला आयुष्यात एवढं भारी कधीच वाटलं नाही, कधीच नाही. बाजूला सगळीकडे हिरवळ 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 हिरवळ, एवढं छान वाटतं ना यार. मी कधीच नाही बघितलं, तुम्हाला खोटं वाटणार आहे, पण मी लांबूनच शेत बघितलंय. मी कधी आत आले नाहीये, कधीच नाही, कधीच नाही. आणि आता मी आत्ता आली आहे आणि हा जो सण साजरी केला, आयुष्यात पहिल्यांदाच साजरी केलाय. ते काय जे जेवायला बनवलं होतं, बाजरीच्या कडक कडक भाकरी, ते उंडे बनवले होते, शिजवून बनवले होते. गव्हाची खीर तर माझी फेवरेटच आहे, ऑलवेज मी खातच, म्हणजे खूप दिवसांनी खाल्ली, पण मला खूपच आवडते. आणि ही एक नंबर झाली होती. त्यात मस्तपैकी तूप वगैरे टाकलं होतं आणि भाजी, मिक्स भाजी बनवली होती, त्याला भज्जी म्हणतात वाटतं. आणि मग ती खाल्ली, खूप मज्जा आली, खूप म्हणजे खूप. गाईज, यू आर मिसिंग दिस. तुम्हाला वाटत असेल हिला काय कौतुक वाटते, पण ही पिकं माझ्या एवढी उंचीची एवढी आहेत, मी नाही बघितलं यार कधीच. म्हणून मला हे सगळं असं वाटतं हा दिवस संपूच नाही, मी शेतच फिरत राहावं. खूप छान वाटतंय. हा, मला भीतीच वाटते. आम्ही दुसऱ्यांच्या शेतात येऊन ढाळे तोडतोय. आले का ते शेतकरी? ओरडतीला. ते आमच्या मामीने दुसऱ्यांच्या शेतातून ढाळा घेऊन सगळेच दुसऱ्यांच्या शेतात आहेत सगळे. मला भीती वाटते म्हणून मी नाही जात. कोणी ओरडलं तर. ही सगळी लोक तिथून ढाळे चोरून पळाले. शेतकरी दिसतात का तुम्हाला? त्या शेताचे शेतकरी आले होते आणि हे लोक ना पळत पण नाही जातात, हळूहळू निवांत त्यांच्या शेतातले ढाळे तोडून हळूहळू घेऊन चाललेत. एवढे ढाळे चोरून आणले तरी मनाला शांती नाही. एक पण ढाळ म्हणजे असा काय म्हणतात त्याला, पिकलेला नाही म्हणतात की काय म्हणतात, सगळे कच्चेच घेऊन आलेले आहेत. काहीच फायदा नाही एवढी चोरी करून मोठी. चला, सगळं आवरून, शेतातली पूजा, जेवण वगैरे आवरून, ढाळे चोरून सगळं होऊन निघाले सगळे घरी जायला आपापल्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. थँक्स फॉर वॉचिंग.